English. Yes, we speak English, so it's good. And YouTube channel. Okay. YouTube channel, okay. I thought it was a okay. photograph. Okay. Hello, beautiful India. Hi to everyone. Yes, we love India. Amazing place. ठीक आहे ओके. नमस्कार मित्रांनो, आपण अजून कर्नाटकमधल्या कडिरामपुरा या गावामध्ये आहे. इथून 2 किलोमीटरच्या अंतरावर हम्पी हे गाव आहे. आणि आता सकाळचा टायमिंग आहे, आंघोळ झालेली आहे. आपण रूमवर आहोत आणि आता नाश्ता हा टायमिंगला लागतो, त्याच्यामुळं नाश्त्याची पण सोय आहे. थोड्या वेळानं फिरायला जाऊया आपण. मित्रांनो, आपला आता नाश्ता झालेला आहे आणि आता आपण चहा पिऊया. सकाळच्या टायमिंगला नाश्ता आणि चहा खूप गरजेचा आहे. त्याच्यामुळं काय होतं, परत जेवण करायला वगैरे दुपारच्या टायमिंगला 12 वाजल्या तरी चालेल. मित्रांनो, कडिरामपुरा या गावामध्ये आपण आहे आणि हे हम्पीपासून 3 किलोमीटरच्या अंतरावर गाव आहे. आता ते आपल्याला रूम वगैरे चेंज करायची होती, त्याच्यामुळं आपण इकडच्या भागामध्ये आलो. आणि इथे आजूबाजूला सगळीकडे म्हणजे असं व्यवसाय आहे, रूम भाड्याने देण्याचाच व्यवसाय आहे. एक पर्यटन स्थळ असं मोठं आहे हम्पी. शंकरजीचं मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे, त्याच्यामुळं पर्यटक भरपूर येतात. इथे सगळीकडे असं रूम भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे आणि इथे रूम आहे. हे नारळाची झाडं वगैरे, तिकडच्या साईडला डोंगर भाग आहे. ते अशी मोठी मोठी दगड आहे, ती पुरातन युक्त जुनी. आता आपण टेरिसवरनं खाली जाऊया. इकडे पण रूम काम चालू आहे कन्स्ट्रक्शनचं. मित्रांनो, हे हॉटेल आहे मंकी फ्लेक्स आणि ह्या हॉटेलमध्ये सीझनला आल्यामुळं म्हणजे ख्रिसमस आहे आणि सीझनला आल्यामुळे इथे चहाची किंमत 50 रुपये एवढी आहे. आणि इतर वेळेसनं 20 रुपयाच्या आसपास असते. कमी सीझन असला, डाऊन सीझन असेल तर त्या टायमिंगला 20 रुपये असते. आणि हे कडिरामपुरा या गावात आहे. आणि ह्याच्यातले जे रूम आहेत ना, या समोर छोट्या छोट्या, ह्याची किंमत सुद्धा 2000 ते 2500च्या आसपास आहे सीझनला आल्यामुळे. आणि इथे सगळीकडे मी जसं मगाशी म्हणलं होतं की रूममध्ये भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे इथे. आता हा मेन रस्ता आहे. इकडे पण आहेच, इकडे पण पार्किंग आहे. ह्या समोरच्या साईडला का नाही केळीची बाग आहे. ती केळीची बाग किती छान आहे बघा, की सुंदर आहे. असं हाईटवर गेले झाडं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे झाडी भरपूर आहे. त्याच सोबत ह्या साईडला पण झाडी भरपूर आहे. आता आपण जाऊया समोर, एक कडिरामपुरा गाव आहे, तिथे आपण जरा एक थाळी घेऊया, म्हणजे आपण तिथे जेवण करूया. मित्रांनो, समोरच्या साईडला एक दुकान आहे आणि तिथे सायकली भाड्याने मिळत आहेत. त्याची किंमत आहे 200 रुपये दिवसभरासाठी. मित्रांनो, ह्याला आपल्या भाषेमध्ये राईस प्लेट म्हणतात आणि इकडे कर्नाटकमध्ये म्हणतात थाळी. तर ही थाळी जी आहे ती 150 रुपयाची आहे, 150 रुपयाची. आपल्याला मालकाने 200 रुपये दिले होते. आता ही 150 रुपयाची आपण थाळी ते खाऊया. मित्रांनो, तुम्हाला 150 मध्ये थाळी मिळून जाईल, पण चपात्यांनी मी अर्ध्या कच्च्या जाय त्यावर का लक्षात ठेवा तुम्ही. खाताना पण जरा विचार करा थोडा, कारण आम्ही पण नवीनच आहे. कर्नाटक हम्पी. Happy. हाँ, वीरपक्षा टेम्पल मंदिर शंकर जी का. एंड नंबर 1 पोजीशन इंडिया. Okay. Italy, from Italy. इटाली. अच्छा, इटाली एंड नंबर 1 पोजीशन कंट्री. India is a wonderful, beautiful, number 1 position. Beautiful India. Beautiful. And language problem.
हिंदी मराठी और इंग्लिश Yes, speak English, so it's good. and YouTube channel. Okay. YouTube channel, okay. I thought it was a photograph. Okay. Hello, beautiful India. Hi to everyone. Yes, we love India. Amazing place. ठीक आहे ओके. मित्रांनो, हे सुद्धा एक मंदिर आहे, पुरातन युक्त जुन्या काळातलं मंदिर आहे. त्याच्या पाठीमागं पण एक आहे बघा, ते गोल आहे कळस तिथे. मित्रांनो, आज दिवसभरातला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आपल्याला इटालीचे फॉरेन कंट्रीमधले पर्यटक भेटले होते. आपण त्यांना कसं तरी तुटकं फुटकं इंग्लिश बोललो. आपल्याला काय परफेक्ट इंग्लिश येत नाही. तुम्हाला जर व्हिडिओ आजच्या दिवसातला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू.